मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव जयंत तांबडे. मी आनंद सरांचाच एक विद्यार्थी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आज तुम्हाला सगळ्यांना ज्या बँकिंगमधल्या अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे आहेत त्याच्याविषयी मी तुम्हाला थोडीफार माहिती देतो. सो आत्ता करंटली जी मुलं ग्रॅज्युएट आहेत त्या ग्रॅज्युएट मुलांसाठी HDB फायनान्शियल्स म्हणून जी कंपनी आहे ते HDFC ग्रुपची जी कंपनी आहे त्याची रिक्वायरमेंट सध्या माझ्याकडे आहे. त्याच्याशिवाय मेजॉरिटी कंपनीज ज्या आहेत ज्या अंडर ग्रॅज्युएटसाठी आहेत त्यांच्याकडे प्रोसेस आत्ता जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने ते काम करतात. सो याच्यामध्ये एक पद्धत अशी आहे की ज्याच्यामध्ये कंपनी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इंटरव्ह्यू करेल आणि जर तुमचं इंटरव्ह्यूमध्ये तुमचा ॲटिट्यूड व्यवस्थित वाटला आणि जर तुम्हाला म्हणजे तुम्ही ते काम करू शकाल असं जर कंपनीला खात्री वाटली तर कंपनी तुम्हाला 15 दिवसाचं ऑनलाईन ट्रेनिंगसाठी तुम्हाला पाठवते आणि याच्यामध्ये तुम्हाला कंपनीचा ऑफर लेटर सुरुवातीला तुमच्याकडे असते. तो तुमचा जॉब फिक्स झालेला आहे. पण जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली काम करायचं आहे काय त्याचं ट्रेनिंग कंपनीमध्ये द्यायच्याऐवजी तुम्हाला सुरुवातीला कंपनीनी अप्रूव्ह केलेले जे ट्रेनर्स असतात ते तुम्हाला त्या कामाच्या स्वरूपाबद्दल पूर्ण माहिती देतात, कसं काम करायचं त्याच्याबद्दल माहिती देतात आणि हे ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कंपनीबरोबर काम करायला सुरुवात करता आणि त्याच्यामध्ये तुमचं स्टायपंड किंवा सॅलरी तुमची चालू होते. सो अंडर ग्रॅज्युएटसाठी माझ्याकडे सध्या तशा 3 कंपन्या आहेत. एक जी कंपनी आहे ती चोला हाऊसिंग फायनान्स म्हणून कंपनी आहे. दुसरी जी कंपनी आहे ती अल्टम क्रीडो हाऊसिंग फायनान्स म्हणून कंपनी आहे आणि तिसरी जी कंपनी आहे तिचं नाव आहे शुभम हाऊसिंग फायनान्स. सो या तिन्ही कंपन्या या हाऊसिंग फायनान्समध्ये काम करणाऱ्या कंपनीज आहेत आणि याच्यामध्ये तुमचं मेजरली कामाचं स्वरूप जे आहे ते रिलेशनशिप ऑफिसर अशा पद्धतीचं राहतं. सो रिलेशनशिप ऑफिसर म्हणजे तुम्हाला वेगवेगळी लोक ज्यांना घरासाठी कर्ज घ्यायचं आहे, होम लोन घ्यायचं आहे, अशा लोकांना जाऊन भेटणं, त्यांची कागदपत्र जमा करणं, त्यांच्या कागदपत्रावरनं डिसाईड करणं की या व्यक्तीला लोन मिळू शकेल का नाही मिळू शकेल आणि जर काही तुमच्या कागदपत्रांमध्ये जर काही वेगळी कागदपत्र पाहिजे असतील किंवा जर काही वेगळ्या रिक्वायरमेंट असतील तर ती कागदपत्र जमा करणं, त्याच्याशिवाय तो जो व्यक्ती घर घेतो त्या घराची कागदपत्र जमा करणं आणि या दोघांची सांगड घालून त्यांना गृहकर्ज देणं, हाऊसिंग लोन देणं या टाईपचा कामाचं स्वरूप आहे. सो याच्यामध्ये तुमची ॲव्हरेज सॅलरी 12,500 13,000 ते 15,000-15,500 पर्यंत पर मंथ राहील. प्लस दर महिना तुम्हाला जेवढं तुम्ही काम कराल त्याच्या बेसिसवरती तुम्हाला इन्सेंटिव्स पण मिळतात. सो गेले 2-2.5 महिने जे मी काम बघतोय त्याच्यामध्ये मेजॉरिटी तिथल्या लोकांची जेव्हा मी काम ऐकतोय तेव्हा पहिल्या 3 महिन्यानंतर तुम्हाला 5 ते 10,000च्या दरम्यान तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळायला चालू होतो आणि 6 महिन्यानंतर मात्र तुम्ही जर काम व्यवस्थित राहिलं तर तुमचा एनिवे इन द रेंज ऑफ 10,000 ते 70,000 पर्यंत पण काही मुलांचे इन्सेंटिव्ह त्यांना मिळतात. सो खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला याच्यामधनं मिळू शकते आणि अशा प्रकारचे जॉब ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये अवेलेबल आहेत. सो जे मुलं या टाईपचं काम करण्यामध्ये इंटरेस्टेड असतील त्या मुलांसाठी मी माझा काय म्हणतात ना ईमेल ॲड्रेस सरांबरोबर पाठवून देतो. त्या ईमेल आय डीवरती तुम्ही तुमचा बायोडेटा पूर्णपणे पाठवून द्या आणि त्याच्यानंतर आम्ही तुमचं काय म्हणतात ना परत एकदा 1 राऊंड ऑफ इंटरव्ह्यू होईल
आणि त्या बेसिस ऑफ इंटरव्ह्यूवरनं आम्ही या 3 कंपन्यांमध्ये आम्ही तुम्हाला पाठवून देतो. आता जसं मी म्हटलं की जर तुम्ही ग्रॅज्युएट असता तर DCB बँकेची पण माझ्याकडे रिक्वायरमेंट होती. DCB बँक बरोबर पण आपण तुम्हाला पाठवू शकलो असतो. पण नेव्हरदलेस आत्ता ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत तिथे आपण डेफिनेटली काम करायला सुरुवात करू. याच्यापेक्षा स्लाइटली लोअर सॅलरी असणाऱ्या काही कंपनीज आहेत, जसं की मधुर मायक्रो फायनान्स म्हणून आहे, आरोही मायक्रो फायनान्स म्हणून पण कंपनीज आहेत. तर इथून पण आपण काय म्हणतात ना, प्लेसमेंट तुमची करू शकतो. पण ह्या हाऊसिंग फायनान्स सेक्टर असं आहे की ज्याच्यामध्ये भरपूर नवीन कंपनीज येतात आणि भारतातलं जर आत्ता तुम्ही बघितलं तर जवळजवळ 50% जास्त लोकांकडे आज त्यांचं स्वतःचं पक्कं घर नाही आहे राहायला. सो तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आज सुद्धा सुरुवात केली तर बँकिंगपेक्षा जास्त तुम्ही ग्रोथ या सेक्टरमध्ये करू शकाल. आणि कुठलंही सरकार आलं तरी त्यांच्यासाठी हा फोकस एरिया कायम राहतो. सो तुम्हाला पुढच्या 25 वर्ष जर करिअर करायचं असेल, 30 वर्ष करिअर करायचं असेल तर याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही करू शकताय. माझा आवाज बाकीच्यांना येतोय का सर? माझा आवाज येतोय? येस सर क्लिअरली. सतीश, जर तुमच्याकडे आवाजाचा इश्यू असेल तर तुम्ही काय म्हणतात ना, मीटिंग लीव्ह करा आणि परत एकदा जॉईन करा. बाकी मुलांना माझा आवाज येतोय कारण मी लॉग इन केलं तेव्हाच विचारलं तेव्हा माझा आवाज येत होता सगळ्यांना. सो आय थिंक इश्यू माझ्यामध्ये तुमच्या एंडलाच असू शकतो. सो याच्याशिवाय काय म्हणतात ना, तुमच्या बायोडेटानुसार जर काही बाकी रिक्वायरमेंट्स मला डेव्हलप करता आल्या तरी मी डेफिनेटली डेव्हलप करायचा प्रयत्न करीन. मला ॲक्च्युली वाटलं होतं म्हणजे ग्रॅज्युएट विद्यार्थी असतील म्हणून, पण अंडर ग्रॅज्युएट आहेत तरी आपण डेफिनेटली त्याच्यामध्ये करू शकू. येस सर. सर आपल्याकडे आणखी काही ग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत पण ह्या ग्रुपला नाही आहेत. जरी तुम्ही थोडं ह्यात सांगितलं तरी त्यांनाही मी ते सरप्लस करू शकतो. डेफिनेटली. जसं मी म्हटलं की ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्यासाठी माझ्याकडे DCB बँकेची रिक्वायरमेंट आहे, HDB फायनान्शियल्स म्हणजे तुम्ही HDFC बँकचा जो ग्रुप आहे त्याच्याबरोबर HDB फायनान्शियल्सची पण आपल्याकडे रिक्वायरमेंट आहे. मी माझा फोकस सध्या हाऊसिंग फायनान्स कंपनीकडे ठेवायचा मागचा हेतू हा आहे की बऱ्याचशा मुलांना पुढे ऑपरेशन्समध्ये जाणं किंवा टीम लीडरच्या ह्याच्यामध्ये जायचं त्यांचं जास्त इच्छा असते. सो जर तुम्ही बँकिंगमध्ये गेलात तर बँकिंगमध्ये कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. त्या मानाने हाऊसिंग फायनान्समधली कॉम्पिटिशन रिलेटिव्हली कमी आहे. सो तुम्ही 2-2.5 वर्षामध्ये डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये हाऊसिंग फायनान्स सेक्टरमध्ये तुम्ही हायर लेवलला डेफिनेटली काम करू शकाल आणि त्याच्यानुसार आपण नवीन ऑपॉर्च्युनिटीज अशा डेव्हलप करू शकतो. काहीच हरकत नाही. काही मायक्रो फायनान्समधल्या पण कंपनी आहेत. मायक्रो फायनान्स म्हणजे कंपनी ज्या छोट्या प्रमाणावरती कर्ज देतात. म्हणजे 25,000, 50,000, 1,00,000 रुपयापर्यंत, 1,25,00,000 रुपयापर्यंत कर्ज देणाऱ्या अशा काही मायक्रो फायनान्स कंपनीज आहेत. सो त्यांच्याबरोबर पण आपण काम करतो. सो त्यांच्याकडे तुम्ही कस्टमर सर्व्हिस रिप्रेझेंटेटिव्ह अशा टाईपच्या रिक्वायरमेंट राहतात. सो तिथे पण आपण त्यांच्याबरोबर काम करू शकतो. आणि AU स्मॉल फायनान्स बँकबरोबर माझं सध्या बोलणं चालू आहे. सो त्यांची पण रिक्वायरमेंट आल्यानंतर मी डेफिनेटली तुमच्याबरोबर शेअर करत राहीन. पण आत्ता माझ्या मते हे महत्त्वाचं आहे की तुम्ही म्हणजे मी कायम माझ्या विद्यार्थ्यांना हे उदाहरण देतो की लग्नाचं वय निघून जाईपर्यंत वाट बघू नका. जी तुमच्या नशिबात लिहिलेली पहिली नोकरी असेल ती तुम्ही घ्या आणि काम चालू करा. हे काय लग्नासारखं नाही आहे की तुम्ही एकदा लग्न केल्यानंतर आयुष्यभर परत त्याच मुलीवर संसार करायचा आहे. 2-4 वर्ष तुम्ही चांगलं काम करत राहिल्यानंतर डेफिनेटली तुम्हाला चांगल्या संधी येऊ शकतात. त्याच कंपनीमध्ये पण चांगल्या संधी येऊ शकतात. आणि बँकिंग फायनान्स सेक्टर असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हा ट्रान्सफरेबल जॉब हा राहणारच आहे.
सो त्यामुळे तुम्ही अपग्रेडेशनसाठी किंवा चांगल्या ऑपॉर्च्युनिटीजसाठी नवीन ठिकाणी जाण्यासाठी ओपन राहिलात तर तुम्हाला खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज ह्याच्यापुढे तुम्हाला मिळू शकते. सो जसं मी म्हटलं की माझा ईमेल आय डी मी आत्ता चॅटबॉक्समध्ये टाईप करून तुम्हाला सगळ्यांना पाठवतो. याच्यावरती तुम्ही तुमचा हे पाठवा. मी माझा व्हॉट्सॲप नंबर पण पाठवतो. तुम्ही तुमचा बायोडेटा मला पाठवा व्हॉट्सॲपवरती किंवा ईमेलवरती आणि तो बघून मी तुम्हाला रीच आउट करेन किंवा माझ्या टीममधनं स्टाफ रूममधनं तुम्हाला कोणी ना कोणीतरी फोन करेल आणि तुमच्याबरोबर कोऑर्डिनेट करेल. सो जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. स्टुडंट प्रश्न विचारा काय असतील तर तुमचे. तुमचा व्हिडिओ ऑन करा, प्रश्न विचारा. अश्विनी मॅडम काय तुमचे प्रश्न आहेत का? अश्विनी मॅडम आवाज येतो का आमचा तुम्हाला सर्वांना? आवाज येतो क्या? आपने बोला था मेरा आवाज आपको आ रहा था, अभी आ रहा है मेरा आवाज? गौसिया आवाज आ रहा है? कुठे तुझा आवाज येत नाही आम्हाला. आमचा आवाज तुला येतोय? कोणीतरी रिप्लाय करा. टाईप करून पाठवलं तरी चालेल, काहीच हरकत नाही. ग्रुपवरून कोणी रिस्पॉन्स करा, तुम्हाला आवाज येतो का नाहीये. प्रीती अच्छा, काय म्हणजे प्रश्न असते थोडं विचारा. तर ते तुला आवाज येतो का आता? ओके प्रतीक, निखिल या सर. हा विचार ना, प्रश्न काय असतील तर. कारण तू ग्रॅज्युएशन आहे, त्या लेवलचे जॉब्स पण आहेत, जरा विचार. गुड इव्हनिंग सर, रोहित बोलतोय मी. गुड इव्हनिंग रोहित, बोला ना. सर मला फक्त एवढं विचारायचं होतं की म्हणजे मी ग्रॅज्युएट आहे, तर म्हणजे अदर दॅन बँक सेक्टर शिवाय दुसरे अजून कोणते ऑप्शन असतील का आम्हाला? कुठला पाहिजे ऑप्शन तुम्हाला? जे IT किंवा इतर कुठले फील्ड दुसरे असतील बँकिंग शिवाय. म्हणजे बँकिंग हे मी कन्सिडर करतोय, पण त्यानंतर म्हणजे जर आम्हाला अजून काही ऑप्शन असते तर फक्त एवढंच विचारायचं. IT मध्ये काय शिक्षण झालं तुमचं? सर माझं तसं शिक्षण नाहीये, माझं डिप्लोमा कोर्सेस आहेत माझे तसे. अच्छा, कारण IT मध्ये माझ्याकडे .NET डेव्हलपरची एक रिक्वायरमेंट आहे सध्या, पण त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट किंवा BCA MCS असणं गरजेचं आहे. सो ते त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट असणं गरजेचं आहे. सर मी करेल विचार तर. म्हणजे तुम्ही आता बरेच उदाहरण दिले आम्हाला ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएटचे, आणि उद्देश कसा होता म्हणजे आम्हाला काही ऑप्शन जसे मिळतात तर तसं आम्ही विचार करूनही तुम्हाला सांगतो. तसं मी जे मगाशी उदाहरण दिलं ना तुम्हाला, हो की लग्नाचं वय होऊन जाईपर्यंत थांबू नका. हो सर.
नंतर मग लग्न होत नाही आणि मग मिळेल ती मुलगी करावी लागती, मग संसार मोडतो. अरे आपल्याला लग्न करायचं नाहीये, आपल्याला लवकर शोधायची आहे त्याकरता. हा नाही, मी तुम्हाला उदाहरण ह्याच्या हा. दृष्टीने दिलं हो हो की जेणेकरून तुम्हाला लवकर लक्षात येईल. पण जसं मी म्हटलं की तुम्हाला ते काम करण्याच्या दृष्टीने तुम्ही जास्त चिकित्सक राहिलात ना, ॲक्च्युली तुमच्याकडे स्किल सेट असेल तर तुम्ही ॲक्च्युली अनएम्प्लॉईड राहतच नाही आहे. पण तुमच्याकडे स्किल सेट नसेल तर मग मात्र तुम्हाला हे करणं गरजेचं राहतं. ठीक आहे, चालेल ना. बाकी कुणाला जर काही प्रश्न नसेल तर मग आपण इथे थांबूया, काहीच हरकत नाही. तुम्ही डेफिनेटली सांगा. सर माझ्या मॅम. दुसऱ्या बोला बोला अश्विनी मॅडम बोला. तर परत एकदा सांगता का? मी लेट तर नाही झाल्यामुळे मला मी काय करतोय, मी याचं जे रेकॉर्डिंग आहे ना ते सरांना पाठवून देतोय. तुम्हाला याचं पूर्ण रेकॉर्डिंग ऐकायला मिळाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली पूर्ण हे समजू शकते. ओके ठीक आहे. येस. मी सर तुम्हाला माझ्या दुसऱ्या नंबरवरनं मी हे पण पाठवलं. तो मेसेज जो तुम्ही तुमच्या म्हणजे ग्रुप्समध्ये तुम्ही सर्क्युलेट करू शकता. येस सर. हां, तो जरी तुम्ही केला तरी त्याच्यावरनं आपल्याला सोपं जाऊ शकतं. येस सर. चालेल. तुमच्या कॉलेजमध्ये पण विचारा सर. डेफिनेटली तिथल्या पण मुलांसाठी आपल्याला जर काही करता आलं तर आपण डेफिनेटली करूया काही. ओके सर. नक्की नक्की सर. राईट. ओके. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्स अ लॉट. थँक्यू 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 सर. थँक्स फॉर थँक्यू. द ऑफर. येस. ओके थँक्यू सर. चलो. बाय.